अर्जुना केंब्रिज स्कूलच्या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज सगळीकडे भक्तीचा आणि विठ्ठल नामाचा गजर चालू आहे। तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा असा गजर करत सगळीकडे सगळ्या संतांच्या पाऊल्या, संतांच्या वारी निघत आहेत। पालखी सोहळा, रिंगण सोहळा याबद्दल आपण आज या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेऊया। वेगवेगळ्या संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या गावाहून निघून पंढरपूरला जातात। तर आपण याबद्दल आज थोडीफार माहिती जाणून घेऊया। आषाढी एकादशी का साजरी केली जाते? तर आषाढी एकादशी साजरी करत असताना आपल्याला भक्त पुंडलिकाची गोष्ट महत्वाची मानली जाते। भक्त पुंडलिक हा विष्णूचा एक खूप मोठा भक्त होता, पण तो आपल्या आई वडिलांची भक्ती करण्यात सार्थता मानत असे। आई वडिलांची भक्ती करताना एके दिवशी जेव्हा विष्णू त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याच्या दारात येऊन उभे राहिले, तेव्हा तो विष्णूला म्हणाला की माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर मी आपल्या चरणी येतो। त्यासाठी त्यांनी विष्णूला एक वीट दिली की आपण या विटेवर स्थानापन्न व्हावं। तेव्हा विष्णू तटेवरती हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले। त्यामुळे त्या दिवशीपासून विठ्ठल त्या ठिकाणी पंढरीच्या त्या पुंडलिकाच्या दारामध्ये विटेवर हात ठेवून उभे राहतात। तेव्हापासून विष्णूने त्याला त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन एक वरदान दिले की माझ्या आधी तुझे नाम स्मरण केले जाईल। म्हणून आपण म्हणतो की पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुक। आपण बघतो की पायी भक्त सगळे वारकरी जे असतात ते पायी वारीला पंढरपूरला जातात। मग या वारीचं महत्व काय, पायी वारीचं महत्व काय, याची सुरुवात कोणी केली? तर याची खरी सुरुवात पहिल्यांदा ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी केली, पण त्याच्यानंतर हा सोहळा मोठ्या प्रमाणात ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांनी पुढे नेला। त्याच्यानंतर पालखी सोहळा तर विविध संतांच्या पालख्या निघून जेव्हा पंढरपूरला जातात, याची सुरुवात तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी केली। त्यांनी सुरुवातीला तुकाराम महाराजांची पालखी निघून ती आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत एकत्रित त्या पालखी पंढरपूरला गेल्या। अशा पद्धतीने ही वारी आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। याला आता खूप मोठं स्वरूप आलं आहे आणि खूप मोठ्या स्वरूपात साजरी होऊन देखील इथं कुठेही गडबड गोंधळ आपल्याला दिसत नाही। त्याचप्रमाणे याच पालखी सोहळ्यांमध्ये होणारा रिंगण सोहळा, ज्यामध्ये अश्व धावतो, हा अश्व धावतो, तर यामध्ये वारकरी लोक असं मानतात की या अश्वावर संत ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज हे आरूढ असतात। त्यामुळे या अश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी सगळे वारकरी मंडळी खूप आतुरलेले असतात। जेव्हा रिंगण सोहळा होतो त्यानंतर तिथे वेगवेगळे वारकरी लोक वेगवेगळे खेळ सुद्धा खेळतात, फुगड्या, लंगडी अशा प्रकारे विविध खेळ करून ते आपला जीव रमवतात आणि पुढच्या आपल्या वारीसाठी सज्ज राहतात। त्यामुळे हा सगळा सोहळा खूप मोठ्या स्वरूपात होतो। धन्यवाद, थँक्यू। बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा।